एक मोठी बातमी यानंतर आपण पाहूया। परमबीर सिंग यांच्या आरोपांची आता सीबीआय चौकशी केली जाणार आहे। परमबीर सिंग यांच्या याचिकेवरती हायकोर्टात मुंबई उच्च न्यायालयात निकाल वाचन सुरू झालंय। येत्या 15 दिवसात तपासाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे सीबीआयला निर्देश दिले गेले आहेत। ही एक मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे परमबीर सिंग यांच्या याचिकेमधली। त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती काही गंभीर आरोप करून सीबीआय चौकशीची मागणी केलेली। हाँ, सभी देखेगी। देखिए 15 दिन में प्रिलिमिनरी इंक्वायरी। यस सीबीआई सभी देखेगी इसमें, और सीबीआई को फिर जो लगता है उस पर डिसीजन लेंगे। ओके थैंक यू। तर परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेतनं केलेल्या सीबीआय चौकशीची मागणी आता मान्य करण्यात आली आहे। परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचा आरोप लावलेला होता। आपने एफआईआर दर्ज की। देखिए, आज मैं बहुत खुश हूँ कि जो उच्च न्यायालय है उन्होंने मुझे मेरी जो इंक्वायरी है, जो मेरे मैटर में जो इंक्वायरी है सीबीआई को दी है। विद इन 15 डेज सीबीआई ने प्रिलिमिनरी इंक्वायरी करनी है डायरेक्टर ने, और मुझे बुलाना है। मुझे ये कहना है, अनिल देशमुख, अगर तुम होम मिनिस्टर हो, अगर तुम्हारे अंडर ये महाराष्ट्र के स्टेट पुलिस है, तो आप ये इंक्वायरी प्रॉपर नहीं करने देंगे। ऐसा कोर्ट का व्यू था, और कोर्ट ने इसीलिए इसमें सीबीआई को कहा है डायरेक्टली कि आप प्रिलिमिनरी इंक्वायरी करें और इसमें मुझे बुलाए। और मुझे ये भी कहना है कि अगर अनिल देशमुख आप पावरफुल मराठा लीडर हो, और शरद पवार जो कि नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी के लीडर है, उनका आपको ब्लेसिंग है, फिर भी आप कानून से ज़्यादा नहीं हो, आप संविधान से ज़्यादा नहीं हो। आपने भला ही मेरा नाम पुलिस डायरी में नहीं आने दिया, जो कि उच्च न्यायालय में माननीय चीफ जस्टिस ने कहा है कि इनका नाम पुलिस डायरी में क्यों नहीं। ये प्रेशर टेक्निक है यूज्ड बाय शरद पवार, अनिल देशमुख। तो मुझे ये कहना है, आप इस देश के कानून के से अभाव नहीं है, कानून से ज़्यादा नहीं है। आप कोर्ट ने अपने ऑर्डर में एग्जैक्टली क्या कहा है आपको लेकर? मुझे कोर्ट ने ये कहा है कि डायरेक्टर जनरल जो सीबीआई के है वो इंक्वायरी करे, इसमें प्रिलिमिनरी इंक्वायरी, और मुझे बुलाए, मुझे इन्फॉर्म करे, और इसमें इफ नेसेसरी कॉग्निजेबल ऑफेंस तो एफआईआर रजिस्टर करे। आपने जो एफआईआर की थी उसी पर ही कोर्ट ने कहा। इसी पर ही कहा, सिर्फ मेरा ही मैटर इंटरटेन हुआ, मेरा ही मैटर मेंटेनेबल हुआ, और बाकी सारे पीआईएल माननीय उच्च न्यायालय ने खारिज कर दिए हैं, इंक्लूडिंग परमबीर सिंह पीआईएल की मेंटेनेबिलिटी पे सवाल खड़ा किया था कोर्ट ने। क्या कहते हुए उसको खारिज किया है? मेंटेनेबिलिटी के साथ सवाल खड़ा किया गया था। कोर्ट ने मेरी बहुत तारीफ की। ओपन कोर्ट में माननीय मुख्य न्यायाधीश ने कहा है कि कोई तो एक ब्रेव है जो सामने आई है इतने बड़े ऑफेंस में। 100 करोड़ का जो मंथली करप्शन के जरिए अनिल देशमुख पैसा जमा कर रहे थे खंडनी के जरिए, इसके खिलाफ एक तो ब्रेव है जो सामने आया है और ऑफेंस रजिस्टर किया है। मैं ये बोलना चाहती हूँ, ये मुगलाई नहीं मिस्टर अनिल देशमुख, यहाँ मुगली कानून नहीं चलता है, यहाँ तुम्हारा राज नहीं, यहाँ संविधान का राज है। यहाँ तुम ऐसे करप्शन के जरिए बिजनेसमैन को थ्रेट नहीं दे सकते हो, कॉमन पीपल्स को थ्रेट नहीं दे सकते हो। मैं भारत माता की बेटी, मैं एक स्वतंत्र सैनिक की बेटी आपके खिलाफ खड़ी हूँ। आप कितना भी थ्रेट करेंगे, आप चाहे मेरी जान ले लें, मैं इसकी ये लड़ाई आगे लड़ूंगी। मैम, एक सवाल और, जो एफआईआर में आपने आरोप लगाए वो भी बता दीजिए। एफआईआर में मैंने कहा है कि ये 100 करोड़ जो है करप्शन के जरिए अनिल देशमुख कॉमन पीपल बिजनेसमैन से वसूल कर रहे थे, और ऑफेंस इज इन कंटिन्यूटी। अप टिल नाउ ऑफेंस इज नॉट स्टॉप, क्योंकि जो होम डिपार्टमेंट है, पुलिस डिपार्टमेंट है, अनिल देशमुख के अंडर में काम करता है, इसलिए उनका अंड्यू इन्फ्लुएंस है, उसका ऑफिस का इन्फ्लुएंस है, इसीलिए वो ना ही एफआईआर रजिस्टर होने दे रहे थे और ना ही इन्वेस्टिगेशन होने दे रहे थे। और इतना दुर्दैव है इस देश का है, ये संविधानिक देश का है, कि इसमें पुलिस डायरी में तक मेरा नाम मेंशन नहीं करने दिया अनिल देशमुख ने। बाकी 2 लोगों की भी याचिका थी इस केस में, उनके बारे में कोर्ट ने क्या कहा? बाकी 2 याचिका थी, जो कि इसमें परमवीर सिंह की भी याचिका थी, वो सारी डिसमिस की गई है, डिस्पोज ऑफ की गई है, जिसमें उन्होंने ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो नहीं किया था। थैंक यू मैम। Ma'am, we would like to know in English also about what happened in the petition today, which was before the High Court, and High Court pronounced order today. I am very happy today. I am very happy that the constitutional country
the offender like Anil Deshmukh, Home Minister, who परमबीर is सिंग यांच्यासह डॉक्टर जयश्री पाटील यांनी रिट याचिका दाखल केलेली होती. जयश्री पाटील आता बोलत होत्या रिट याचिकेसंदर्भात. त्यांची याचिका मान्य करून सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले. अमेय राणे आपल्याला सविस्तर माहिती देतील. अमेय, सविस्तरपणे सांगशील की नेमकं काय काय झालं, कुणाची याचिका मान्य करण्यात आली आणि कोर्टाचे काय निर्देश आहेत? ज्ञानदा, या संदर्भात सर्वात प्रथम आपल्याला पहिली ठिणगी पडली ती परमबीर सिंग यांनी जो आपला लेटर बॉम्ब टाकला होता, ज्यात त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते. ज्यात त्यांनी सर्वात मोठा आरोप केलेला होता की पोलीस दलाला दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. मग ते बारवाले असू दे, रेस्टॉरंटवाले असू दे, यांच्याकडनं हफ्ताखोरी करून 100 कोटी रुपये वसूल करून द्या असे थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनी आदेश दिले आहेत पोलिसांना, असा खळबळजनक आरोप होता. त्याचबरोबर या प्रकरणी आणखीनसुद्धा आरोप होते, तो म्हणजे पोलीस दलातल्या ज्या बदल्या असतात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत, त्यातसुद्धा कशा पद्धतीनं भ्रष्टाचार चालतो असे आरोप होते. याचसोबत राजकीय हेवेदावे आपले सेटल करण्यासाठी सुद्धा पोलीस दलावर सतत राजकीय दबाव असतो सत्ताधारी पक्षाकडनं, असा आरोप होता. यांच्या आत्महत्येचं उदाहरण दिलं होतं. त्या प्रकरणी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री तसेच सरकारला सांगितलं होतं की या प्रकरणात मुंबईत गुन्हा दाखल होऊ शकत नाही, हा डेलकर यांच्या मूळ वास्तव्य असलेल्या ठिकाणी दाखल होणं गरजेचं आहे. परंतु या संदर्भात भाजपचा कुठेतरी संबंध असल्यानेच केवळ राष्ट्रवादीचे पक्षाचे असलेले अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीच्या वतीनं पोलीस दलांवर दबाव टाकण्यात आला आणि मुंबई पोलिसांना इथं गुन्हा दाखल करण्यास भाग पाडण्यात आलं, हा सुद्धा एक गंभीर स्वरूपाचा आरोप होता. या सर्व आरोपसत्रांचं चर्चा चालू असताना गृहमंत्र्यांनी आपल्यावरचे सर्व आरोप हे फेटाळून लावलेले होते आणि मग या संदर्भात कोर्ट कचेऱ्यांचा सिलसिला सुरू झाला. सर्वात प्रथम परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिथं त्यांनी रिट याचिका दाखल केली होती, ज्यात त्यांनी आपल्या बदलीला म्हणजे मुंबई पोलीस आयुक्त पदावरनं त्यांची जी बदली करण्यात आली, उचलबांगडी करण्यात आली, त्याला सुद्धा आव्हान दिलेलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आणि त्यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले. त्यानुसार परमबीर सिंग यांनी काही दिवसातच मुंबई उच्च न्यायालयात थेट जनहित याचिका दाखल केली. बरोबर बरोबर. अमेय, आज ही सगळी पार्श्वभूमी आहे या सगळ्या केसची, या सगळ्या प्रकरणाची. आज नेमकं कोर्टात काय काय घडलं? कोर्टानं निकाल वाचन सुरू केल्यापासून ते निर्देश देईपर्यंत आज कोर्टात काय काय झालं? न्यायालयात आज एकूण 3 जनहित याचिका आणि 1 फौजदारी दिलेला आहे. त्यात परमबीर सिंग यांची जनहित याचिका होती, ॲडव्होकेट घनश्याम उपाध्याय यांची एक जनहित, मोहन भिडे यांची एक जनहित याचिका होती आणि डॉक्टर जयश्री पाटील ज्या या प्रकरणी तक्रारदार आहेत, त्यांनी मलबार हिल पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दिलेली आहे, त्यांची याचिका होती. या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढलेल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली होती. संपूर्ण दिवसभर ही सुनावणी चालली आणि राखून ठेवलेला निकाल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हायकोर्टानं जाहीर केला, ज्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे की याचिकेत जे आरोप करण्यात आलेले आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत आणि जे याच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत ते राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे खूप मोठ्या पदावर आहेत. त्यामुळे राज्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव येऊ नये यासाठी आम्ही हा तपास सीबीआयला देत आहोत. या प्रकरणात सुनावणी दरम्यानच केंद्र सरकारनं आपली भूमिका अतिशय स्पष्ट ठेवलेली होती की आम्ही हायकोर्टाच्या आदेशाच्या अधीन आहोत. हायकोर्टाने आम्हाला आदेश द्यावे, तपास सीबीआय मार्फत करावा की ईडी मार्फत करावा, आम्ही तसे निर्देश आहेत ते आम्ही मान्य करू. त्यानुसार आदेश दिलेले आहेत आणि हायकोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे की सीबीआयनं पहिल्या 15 दिवसात आपला जो आदेश आहे तो स्पष्ट करावा की प्राथमिक चौकशीचा जो अहवाल आहे तो सादर करावा लागेल सीबीआयला. ज्ञानदा, अमेय, या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे काय, म्हणजे कोर्टानं बाकीच्या याचिका आता खारिज केल्यात का? पुढे या प्रकरणामध्ये आता काय होणार आहे? ज्ञानदा, याचिका निकाली काढलेल्या आहेत, म्हणजे त्या फेटाळलेल्या नाहीयेत, त्यात कुठे ना कुठे केलेलं आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्यासह घनश्याम उपाध्याय यांची जी याचिका होती त्यात वेगळ्या स्वरूपाचे आरोप होते. त्यांचा असा आरोप होता की 100 कोटी दरमहा या अर्थाने 5 वर्षात ही रक्कम 6000 कोटींच्या आसपास जाते. त्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट PMLAच्या अंतर्गत ज्या पोलीस अधिकाऱ्यांची यात नावं आहेत त्या सर्वांवर गुन्हा दाखल व्हावा. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती लावलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेत. अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. अमेय, तुझेही धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.